जर का तुम्ही देखील तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग, पिगमेंटेशन किंवा डल स्किनमुळे त्रासलेले असणार, तर आजचा हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच आहे. आज आपण पाहणार आहोत की घरात अगदी सहज उपलब्ध असणाऱ्या बटाट्याचा वापर करून आपण आपल्या चेहऱ्यावर ग्लो कसा आणू शकतो. त्याचबरोबर चेहऱ्यावरील कितीही जुने वांगाचे डाग असू द्या, काळे डाग, धब्बे किंवा कितीही वर्षापूर्वीची जुनी टॅनिंग असू द्या, ती अतिशय इझिली किंवा इन्स्टंटली बटाट्यापासून आपण रिमूव्ह करू शकतो. त्यासाठी या बटाट्याचा वापर कशा पद्धतीने करायचा ते स्टेप बाय स्टेप या ठिकाणी नक्की फॉलो करा. तर या रेमेडीसाठी आपल्याला लागणार आहे एक मध्यम आकाराचा बटाटा. तर बटाटा आधी आपल्याला सोलून घ्यायचा आहे, म्हणजे बटाट्याची जी साल आहे ती एका सुरीच्या मदतीने काढून घ्यायची आहे. तर बटाटा आधी स्वच्छ धुवून घ्या आणि त्यानंतर त्याची पूर्णतः आपल्याला साल काढून घ्यायची आहे. तर बटाट्यामध्ये ब्लिचिंग प्रॉपर्टी जी भरपूर जास्त प्रमाणात असते, जे की आपल्या त्वचेला नॅचरल ब्राईटनिंग करायचं काम करते. तसेच त्वचेवरील जेवढी देखील घाण असते ते किंवा ओपन पोर्समध्ये जेवढी घाण असते ती आतपर्यंत जाऊन खोलवर स्वच्छता करायचं काम बटाटा करत असतो. त्यासाठी बटाट्याचा जो स्टार्च आहे तो आपल्या चेहऱ्यासाठी खूपच जास्त इफेक्टिव्ह किंवा हेल्पफुल राहणार आहे. त्यासाठी बटाटा स्वच्छ धुवून घेतल्यानंतर, साल काढून घेतल्यानंतर आपल्याला एका किसणीच्या मदतीने हा बटाटा किसून घ्यायचा आहे. तसंच बटाट्यामध्ये अँटी एजिंग प्रॉपर्टीज देखील भरपूर जास्त प्रमाणात असते, जे की आपल्या चेहऱ्यावर वाढत्या वयानुसार येणारे सगळे प्रॉब्लेम दूर करायचे काम करते. तसं वयाच्या आधीच आपला चेहरा जो डल झालेला असतो किंवा सुरकुत्या पडलेल्या असतात ते देखील मिनिमाइज करायचं काम बटाटा करत असतो. तर आता किसणीच्या मदतीने किंवा तुम्ही मिक्सरमध्ये देखील ग्राइंडरच्या साहाय्याने हा बटाटा ग्राइंड करू शकतात. परंतु किसणीच्या मदतीने जरी केला तरी चांगल्या प्रकारे याच्यातला ज्यूस निघत असतो. तर आता आपल्याला एका मध्यम आकाराच्या बटाट्यापासून साधारणतः 2 ते 3 टेबलस्पून एवढा ज्यूस लागणार आहे, म्हणजे बटाट्याचा रस लागणार आहे. तर बटाट्यामध्ये स्टार्चचं प्रमाण भरपूर जास्त असतं, जे की आपल्या त्वचेसाठी खूपच जास्त हेल्पफुल असतं. तुमच्या चेहऱ्यावर कितीही जुने वांगाचे डाग असू द्या, तुम्ही जर ही रेमेडी कंटिन्युअसली तुमच्या चेहऱ्यासाठी यूज केली किंवा चेहऱ्यावर अप्लाय केली, तर तुम्हाला त्याचा रिझल्ट हा खूप चांगल्या प्रकारे बघायला मिळेल. तर आता एका चाळणीच्या मदतीने आपल्याला या बटाट्यामधला सगळा रस काढून घ्यायचा आहे. तर हा जो रस आहे तो साधारणतः आपल्याला 2 ते 3 टेबलस्पून एवढा किंवा चेहऱ्यासाठी आपण जी रेमेडी तयार करतो आहे त्या हिशोबाने आपल्याला काढून घ्यायचा आहे. तर पाण्याचा एवढूसा देखील आपल्याला वापर करायचा नाही आहे. तर फक्त या बटाट्याच्या रसपासून आपण आजची ही रेमेडी तयार करणार आहोत, जी की खूपच जास्त छान रिझल्ट देणारे आहे. तर पार्लरमध्ये जे फेशियल आपण करत असतो त्याच्यापेक्षाही 100 पट ग्लो या रेमेडी मध्ये आपल्याला किंवा या रेमेडीमुळे मिळणार आहे. तर बटाट्याचा जो किस होता त्याचा वापर तुम्ही तुमच्या हातापायांचा मळ काढण्यासाठी किंवा स्क्रबिंग करण्यासाठी देखील यूज करू शकतात. तर बघू शकताय तुम्ही साधारणतः 2 ते 3 टेबलस्पून एवढा रस निघालेला आहे आणि यामध्ये स्टार्चचं प्रमाण देखील भरपूर जास्त आहे. तर आता यामध्ये आपल्याला जे पहिलं इन्ग्रेडियंट ॲड करायचं आहे ते म्हणजे कॉफी पावडर. तर कॉफी पावडर जर का तुमच्याकडे नसेल तर बाजारात जे ₹2 सॅशे मिळतं ते देखील तुम्ही हाफ सॅशे या रेमेडीसाठी यूज करू शकता. तर साधारणतः हाफ टेबलस्पून एवढं कॉफी पावडर आपल्याला या रेमेडीमध्ये यूज करायचं आहे. तर कॉफीमध्ये अँटीऑक्सिडंट तसेच अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज भरपूर जास्त प्रमाणात असते, जे की आपल्या त्वचेवर नॅचरल एक्सफोलिएट करायचं काम करतं. त्याचबरोबर अँटी एजिंग प्रॉपर्टीज या कॉफीमध्ये भरपूर जास्त असते, जे की आपल्या त्वचेवरील कितीही जुनी टॅनिंग असू द्या ती अतिशय इन्स्टंटली रिमूव्ह करायचं काम कॉफी पावडर करत असतं. तर चला आता यामध्ये नेक्स्ट इन्ग्रेडियंट ॲड करायचं आहे ते म्हणजे बेसन पीठ. तर बेसन पिठामध्ये नॅचरल क्लिंजर प्रॉपर्टी जी खूप जास्त असते, जे की आपल्या त्वचेला नॅचरल क्लीन करायचं काम करतं. तर आता यामध्ये आपल्याला नेक्स्ट इन्ग्रेडियंट ॲड करायचं आहे ते म्हणजे राईस फ्लोअर. तर राईस फ्लोअरमध्ये ऑलरेडी ब्राईटनिंग किंवा व्हाईटनिंग प्रॉपर्टीज असल्यामुळे आपल्या त्वचेला ते अतिशय नॅचरल ग्लो आणायचं काम करत असतो. त्याचबरोबर कोरियन ग्लास स्किन इफेक्ट आपल्याला राईस फ्लोअरमुळे मिळत असतो. तर आता या ठिकाणी राईस फ्लोअर ॲड केल्यानंतर फेस पॅक आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे. जास्त लिक्विडी कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हा फेस पॅक ठेवायचा नाही आहे. तर आता त्यामुळे मी थोडं बेसन पीठ या ठिकाणी अजून ॲड करते, साधारणतः पाव चमचा एवढं
बेसन पीठ ॲड केल्यानंतर परत आपल्याला हा फेस पॅक चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे. तर हा फेस पॅक बनवायला जेवढा सोपा आहे तेवढाच तो आपल्या त्वचेसाठी खूपच जास्त इफेक्टिव्ह आहे. तर आपल्या चेहऱ्यावरची सगळी डेड स्किन, डर्ट, ऑइल, इम्प्युरिटीज तर रिमूव्ह होणारच आहे. त्याचबरोबर कितीही जुने वांगाचे डाग असू द्या ते अतिशय इझिली रिमूव्ह करायचं काम हा या बटाट्यापासून बनवलेली रेमेडी करणार आहे. तर आता यामध्ये लास्ट इन्ग्रेडियंट आपल्याला ॲड करायचं आहे ते म्हणजे ॲलोवेरा जेल. तर ॲलोवेरा जेल आपल्या त्वचेवरील जे एक्सेस ऑइल असतं ते देखील रिमूव्ह करायला खूप जास्त हेल्पफुल असतं. त्यामुळे ॲलोवेरा जेलचा आपल्याला आवर्जून वापर करायचा आहे. तर साधारणतः पाव चमचा एवढं मार्केट बेसमधलं जे ॲलोवेरा जेल होतं त्याचा यूज केलेला आहे. तर आता या ठिकाणी फेस पॅक तर तयार झालेला आहे. आता हा चेहऱ्यावर अप्लाय कसा करायचा हे तेवढंच जास्त महत्त्वाचं आहे. तर आता चेहऱ्यावर हा फेस पॅक अप्लाय करायच्या आधी चेहरा कुठल्याही फेस वॉशने चांगला स्वच्छ करून घ्या किंवा वॉश करून घ्या आणि त्यानंतरच चेहऱ्यावर फेस पॅक अप्लाय करा, जेणेकरून चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारचे कॉस्मेटिक नको असायला. तर आता चेहऱ्यावर हा फेस पॅक अप्लाय करत असताना लोअर टू अप्पर डायरेक्शनमध्ये किंवा सर्क्युलर मोशनमध्ये अप्लाय करा, जेणेकरून त्याचा रिझल्ट हा खूप चांगल्या प्रकारे बघायला मिळेल. तर आता पूर्ण चेहऱ्याला आधी आपल्याला हा फेस पॅकची 1 लेयर अप्लाय करून घ्यायची आहे. आणि हो, तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठल्या गावातनं किंवा शहरातनं बघताय ते देखील मला नक्की कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मला कळेल की माझा हा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतोय ते. तर आता पूर्ण चेहऱ्याला फेस पॅक अप्लाय झाल्यानंतर आपल्याला तो असा सोडायचा नाही आहे. तर 5 ते 6 मिनिटासाठी हलक्या हाताने पूर्ण चेहऱ्याला मसाज नक्की करा. यामुळे काय होईल की आपल्या चेहऱ्यावर जेवढे देखील ब्लॅकेट्स असतील किंवा व्हाईट हेड असतील ते देखील रिमूव्ह व्हायला अतिशय मदत होणार आहे. त्याचबरोबर आपण यामध्ये तांदळाच्या पिठाचा म्हणजे राईस फ्लोअरचा यूज केलेला आहे, जे की राईस फ्लोअरमध्ये एक्सफोलिएट प्रॉपर्टीची भरपूर जास्त प्रमाणात असते. तसेच त्याच्यामध्ये जे स्मॉल पार्टिकल्स असतात ते आपल्या त्वचेला नॅचरल स्क्रबिंग करायचे काम करत असतात. तर आपण मार्केटमध्ये जे महागडे असे केमिकलयुक्त प्रोडक्ट आणतो किंवा स्क्रब आणत असतो, त्याच्यामध्ये हार्मफुल असे केमिकल्स असतात किंवा पॅराबिन किंवा सल्फेट असतात. त्यामुळे आपल्या त्वचेवर त्याचे रिॲक्शन देखील होऊ शकतात. त्यामुळे घरच्या घरी अशा पद्धतीने आपण स्क्रब देखील तयार करू शकतो किंवा फेस पॅक तयार करू शकतो, जेणेकरून आपल्या चेहऱ्यावर त्याचे कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट होणार नाही. तर आता या ठिकाणी पूर्ण चेहऱ्याला 3 ते 4 मिनिटासाठी हलक्या हाताने मसाज केल्यानंतर सेकंड लेयर फेस पॅकची चेहऱ्यावर अप्लाय करायचं कधीच विसरायचं नाही. ही स्टेप खूप जास्त महत्त्वाची असते. तर यामुळे आपल्या चेहऱ्यावर ग्लो तर खूप छान येत असते. त्याचबरोबर चेहऱ्यावरील जेवढे देखील प्रॉब्लेम असतात ते देखील अतिशय वेगाने कमी व्हायला मदत होत असते. तर तुम्ही हा फेस पॅक आठवड्यातनं 2 वेळा जरी लावला तरी तुम्हाला खूप सुंदर असा त्याचा रिझल्ट बघायला मिळणार आहे. तर शक्य होत असेल तर एकदा तरी हा फेस पॅक तुम्ही चेहऱ्यावर दर आठवड्याला लावा. तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर 2 ते 3 आठवड्यामध्ये सगळे काळे डाग किंवा वांगाचे डाग रिमूव्ह होतील. नक्की तुम्हाला फरक वाटेल. तर चला आता या ठिकाणी फेस पॅक हा 10 ते 15 मिनिटासाठी ड्राय झाल्यानंतर थंड पाण्याने चेहरा वॉश करून घेतलेला आहे आणि रिझल्ट तुम्ही या ठिकाणी बघू शकता की किती सुंदर असा ग्लो चेहऱ्यावर येत असतो. त्याचबरोबर चेहऱ्यावरची सगळी डेड स्किन या प्रोसेसमुळे रिमूव्ह होते. तसेच डर्ट, ऑइल, इम्प्युरिटीज देखील रिमूव्ह व्हायला मदत होत असते. तर आता फेस पॅक अप्लाय झाल्यानंतर चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावायला कधीच विसरायला नको, कारण यामुळे आपल्या त्वचेला डीपली हायड्रेशन तर मिळतंच, त्याचबरोबर फेस पॅकमुळे जो ग्लो आलेला असतो तो देखील लॉक करायचं काम मॉइश्चरायझर करत असतं. तर आता मॉइश्चरायझर अप्लाय झाल्यानंतर 2 ते 3 मिनिटासाठी चेहऱ्याला डेली आपण मसाज नक्की करायला हवी. यामुळे ब्लड सर्क्युलेशन खूप चांगल्या प्रकारे होऊन आपल्या त्वचेवर जे सुरकुत्या असतात ते देखील कमी व्हायला ही प्रोसेस खूप मदत करत असते. त्यासाठी आपण डेली आपल्या स्किन केअर रुटीनमध्ये मॉइश्चरायझर अप्लाय केल्यानंतर चेहऱ्याला मसाज करणं हे खूपच जास्त गरजेचं आहे. तर चला, आजची ही रेमेडी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर का आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलवर जर का नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा. चला तर मग भेटूया नवीन अशाच रेमेडीसोबत. बाय.